काय मंडळी, आंब्यावर ताव मारताय का नाही? पेटी घरी आलीच असेल एव्हाना, बरोबर ना? आंबा कोणाला आवडत नाही? माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटायला लागलंय. अमेरिकेत अस्सल हापूस मिळत नाही, पण आंबा खाल्ल्याशिवाय राहवतही नाही. परवाच आंब्याचा रस खाताना म्हटलं, आंबा कसा खावा ह्यावर एक व्हिडिओ करू. आंबा उष्ण असतो, त्यामुळे काहींना पोटात जळजळ होते, काहींना ॲलर्जी होण्याची देखील शक्यता असते. तुम्हाला असं होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. फळांचा राजा आंबा. आंब्यात विटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. विटॅमिन के ब्लड क्लॉट इफेक्टिव्ह ठेवण्यास मदत करतं, तर विटॅमिन सी ब्लड व्हेसल फॉर्म करण्यासाठी महत्त्वाचं आहे. WebMDच्या माहितीनुसार आंब्यात बीटा कॅरोटीन नावाचं एक अँटीऑक्सिडंट असतं. हे फ्री रॅडिकल्सच्या विरोधात अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे पेशींना संरक्षण मिळतं. पेशींना नुकसान झाल्यास कॅन्सर होण्याची शक्यता असते. अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, पचनक्रिया सुधारण्यासही मदत करतात आणि यामुळे स्किन देखील चांगली राहते. पण आंबा योग्य पद्धतीने खाल्ला नाही तर त्याचे शरीराला नुकसान देखील होण्याची शक्यता असते. आंबा खाताना आपण 3 महत्त्वाच्या चुका करतो किंवा कॉमन चुका करतो. या व्हिडिओमध्ये आपण ह्या कॉमन चुकांबाबत माहिती घेणार आहोत. पहिली सर्वात कॉमन चूक म्हणजे आंब्याला पाण्यात न भिजवता आणि साल न काढता आपण खातो. बरेच लोक पेटीतून किंवा फ्रीजमधून आंबा काढतात, पाण्याखाली धुवून घेतात आणि त्यानंतर कापून खातात. नकळत तुमच्याकडूनही असं घडलंच असेल, पण आंबा असा अजिबात खाऊ नका. आंबा खाण्याआधी काही वेळ तो पाण्यात भिजवून ठेवला पाहिजे. त्यानंतर साल काढूनच आंबा खाल्ला पाहिजे. आंबा उष्ण असतो, पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते. आंबा पाण्यात भिजवून न ठेवता खाल्ला तर शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते आणि यामुळे चेहऱ्यावर पिंपल येऊ शकतात किंवा ॲलर्जी देखील होऊ शकते. इंडिया टुडेशी बोलताना CMI हॉस्पिटल बंगळुरूच्या डायटिशियन डॉक्टर एडविन राज म्हणत होत्या, आंबा खाण्याआधी कमीत कमी 2 तासांपेक्षा जास्त तो पाण्यात भिजवून ठेवला पाहिजे. आंबा आर्टिफिशियल पद्धतीने पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड नावाच्या एका केमिकलचा वापर केला जातो. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माहितीनुसार कॅल्शियम कार्बाइडमध्ये कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत काही प्रॉपर्टीज किंवा घटक असतात. या केमिकलमुळे मेमरी लॉस, अल्सर, मेंदूचा आजार देखील होण्याची शक्यता असते. आंबा पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे त्याच्या सालीवर असलेले अँटी न्यूट्रिएंट आणि केमिकल्स हे काही प्रमाणात कमी होतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आंबा पाण्यात भिजवून ठेवल्यानंतरही सर्व केमिकल निघून जातात असं नाही. त्यामुळे आंबा हा साल काढून खाल्ला पाहिजे, जेणेकरून हे केमिकल्स किंवा शरीराला नुकसान करणारे घटक हे तुमच्या पोटात जाणार नाहीत. आंब्याच्या सालीवर रुशिऑल नावाचं एक कंपाऊंड असतं. पबमेड सेंट्रलमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार रुशिऑल एक ॲलर्जिक घटक आहे. यामुळे शरीरावर रॅश येण्याची शक्यता असते. त्याचसोबत त्वचेला खाज सुटू शकते किंवा सूज असे सिम्पटम्सही तुम्हाला दिसून येऊ शकतात. त्यामुळे आंबा खाण्याआधी काही तास तो पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर साल काढूनच खा. पुढे जाण्याआधी हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल किंवा तुम्हाला उपयुक्त माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा. त्याचसोबत हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पाहूया दुसरी कॉमन चूक आपण आंबा खाताना काय करतो. आंबा चुकीच्या वेळी खाणं. आंबा म्हटल्यावर आपल्याला अजिबात राहत नाही. काही लोक दिवसातून कोणत्याही वेळेला आंबा खातात. आंब्यात अनेक न्यूट्रिएंट आहेत, पण म्हणूनच त्याचा अतिरेक होता कामा नये. आंबा रात्री किंवा रिकाम्या पोटी खाल्ला तर डायजेस्टिव्ह इश्यूज होण्याची शक्यता असते. जेवणाच्या जस्ट अगोदर किंवा त्यानंतर लगेचच आंबा अजिबात खाऊ नये. त्यामुळे जेवणानंतर लगेचच डेझर्ट म्हणून जर तुम्ही आंबा खाणार असाल तर अजिबात खाऊ नका. आयुर्वेदानुसार आंबा खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अशी आहे. आंबा पचण्यासाठी थोडा जड असतो, त्यामुळे सकाळच्या वेळेत आंबा खावा असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण सकाळच्या वेळात आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही जास्त फोर्सफुली, पॉवरफुली काम करत असते. त्यामुळे आंबा योग्य पचवला जातो. दुपारी आंबा खायचा असेल तर लक्षात ठेवा, तो जेवणाआधी 1 तास आणि जेवणानंतर 1 तास अजिबात खाऊ नये. चुकीच्या वेळी आंबा खाल्ला तर पोटामध्ये ब्लोटिंग होऊ शकतं,
अपचन किंवा ॲसिडिटी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे आंबा खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत. रात्री आपली डायजेस्टिव्ह फायर खूप कमी असते, त्यामुळे आंबा अजिबात खाऊ नये. आता वळूया तिसऱ्या चुकीकडे. आंबा चुकीच्या पदार्थांसोबत खाणं किंवा आंब्याबरोबरचं चुकीचं कॉम्बिनेशन. चुकीच्या अन्नपदार्थांचं कॉम्बिनेशन शरीराला नुकसान करतं. त्यामुळे आंबा खाताना कोणत्या पदार्थांसोबत खाताय हे देखील नक्की पाहून घ्या. काही तज्ज्ञांचं मत आहे की आंबा दुधासोबत अजिबात खाऊ नये, कारण दूध आणि आंबा दोन्ही पचायला जड आहेत. त्यामुळे आपली पचनक्रिया स्लो होते. त्यामुळे गॅस, ब्लोटिंग किंवा पोट बिघडणं यांसारखे डायजेस्टिव्ह इश्यूज आपल्याला होऊ शकतात. पण मला रिसर्च करताना आंबा दुधासोबत खाऊ नये असं दाखवणारा एकही पुरावा किंवा रिसर्च हा सापडलेला नाही. पण या कॉम्बिनेशनबाबत तज्ज्ञांची वेगवेगळी मतं ऐकायला मिळाली. आंबा दह्यासोबत खाऊ नका असं साधारणतः म्हटलं जातं. NDTVच्या एका आर्टिकलमध्ये लिहिण्यात आलं आहे की आंबा आणि दह्याचं कॉम्बिनेशन हे अजिबात चांगलं नाही. आंबा उष्ण तर दही थंड आहे, याचा अपोजिट इफेक्ट होतो. त्यामुळे पचनक्रियेमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्याही मते दही आणि आंबा हे कॉम्बिनेशन शरीरासाठी अजिबात चांगलं नाही आहे. तर तिसरी चूक जी आहे ती म्हणजे मासे आणि आंबा यांचं कॉम्बिनेशन. मासे आणि आंबा यांचं कॉम्बिनेशन कधीही करू नका. आस्क आयुर्वेदा या प्लॅटफॉर्मवर आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर सुजल पाटील सांगतात, मासे आणि आंबा यांचं कॉम्बिनेशन डायजेस्टिव्ह बिघाडासाठी कारणीभूत ठरू शकतं. यामुळे ब्लोटिंग, ॲसिडिटी किंवा त्वचेचा आजार देखील होऊ शकतं. मासे जड आणि प्रोटीन रिच आहेत, तर आंबा गोड आणि ॲसिडिक फळ. दोन्हीचं कॉम्बिनेशन हे डायजेस्टिव्ह फायरमध्ये बिघाड करू शकतं. त्यामुळे आंबा खाताना हे योग्य कॉम्बिनेशन कोणतं आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानंतरच खा. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार आंबा ओटमील, सॅलड यांच्यासोबत तुम्ही कॉम्बिनेशन करून नक्की खाऊ शकता. त्यामुळे आंबा खाताना त्याचा अतिरेक होऊ देऊ नका आणि आंबा कोणत्या कॉम्बिनेशनसोबत खाताय हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे आंबे नक्की खा. मात्र आंबे खाताना या 3 कॉमन केल्या जाणाऱ्या चुका या अजिबात करू नका. या चुका केल्या नाहीत तर आंबा तुम्हाला व्यवस्थित डायजेस्ट होईल हे नक्की. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा.